सोन्यावर कलाकारी करण्याची आवड, गुजराती प्रशिक्षण घेऊन नवीन व्यवसायात भरारी घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या विशाल संजय आडनाईक राहणार खुपरे या अवघ्या 23 वर्षाच्या युवकाला बुधवारी सकाळी आंघोळ करत असताना ब्रेन स्ट्रोक आल्याने मृत्यू झाला। आदल्या दिवशी शुभारंभ केलेल्या सोन्याच्या दुकानात जाण्याच्या तयारीत असलेल्या विशालवर असा काळाने घाला घातल्याने संपूर्ण खुपरे पंचक्रोशीत शोककळा पसरली। विशालचे वडील संजय आडनाईक हे कुंभी काचरी साखर कारखान्यात कामगार प्रतिनिधी आहे। ते नोकरीला जाण्यापूर्वी सोनार व्यवसाय करायचे। लहान असणाऱ्या विशालने नोकरीच्या शोधात वेळ न घालवता सोनार व्यवसाय करण्याची वडिलांकडे इच्छा व्यक्त केली। वडिलांनीही त्याला सोनार कामाचे प्रशिक्षण घ्यायला मुभा दिली। मंगळवारी संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गावातील एका संस्थेच्या दुकानात मोठ्या थाटात सोनार व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले। नातेवाईक मित्रमंडळांनी विशालला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला। विशालचा आनंद गगनात मावत नव्हता। गुरुवारी सकाळी आंघोळ करण्यासाठी तो बाथरूम मध्ये गेला। आंघोळीसाठी 2 तांबे पाणी अंगावर ओतून घेताच त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या। बाथरूम मध्ये तो धाडकन पडल्याचा आवाज आल्याने घरातल्यांनी धाव घेतली। त्याला उठताही येत नसल्याने ताबडतोब कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी आणि ऐन दिवाळीच्या सणात तरुणाबान मुलगा हरपल्याने आई वडिलांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला। विशालच्या पश्चात आई वडील, एक भाऊ असा परिवार आहे।